नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 29 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या संघाने केला. आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. झिम्बाब्वे या देशाने नुकतंच T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. झिम्बाब्वे विरुद्ध जो गांबिया हा जो काही सामना झालेला होता त्यामध्ये झिम्बाब्वे या संघाने 344 धावा करून T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. या अगोदर हा विक्रम नेपाळ या देशाच्या नावावर होता. आता हा विक्रम मोडून तो झिम्बाब्वेने याचा नवा रेकॉर्ड केलेला आहे. तर हे आपण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कारण मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, कारण अशा प्रकारे पहिल्यांदाच रेकॉर्ड हा करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपण हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की सर्वाधिक धावा करणारे देश कोणते आहेत T20 प्रकारामध्ये. तर पहिल्या क्रमांकावर आहे झिम्बाब्वे, 344 धावा केलेल्या आहेत. नेपाळ हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे, ज्याने T20 या क्रिकेटमध्ये एका सामन्यामध्ये 297 धावा केलेल्या आहेत. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. महात्मा गांधी लीडरशिप अवॉर्ड 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. दारासिंग खुराना यांना नुकताच हा महात्मा गांधी लीडरशिप अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. भारतीय अभिनेते दारासिंग खुराना यांना मानसिक आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता वाढविल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार कोणी दिला तर ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडून हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तर हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो 2024 या वर्षामध्ये जे महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जी काही मिस वर्ल्ड स्पर्धा आहे त्याची विजेता ही क्रिस्टिना पिचकोवा ही बनलेली आहे. मिस युनिव्हर्स हिचा किताब शेनिस पलासियो हिने जिंकलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 2023चे विजेते गुलजार आणि रामभद्राचार्य यांना देण्यात आलेला आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना. त्यासोबतच साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. तसेच युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला देण्यात आलेला आहे. तर हे साहित्य अकादमीचे पुरस्कार मित्रांनो हमखास आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात, म्हणून आपण वारंवार तुम्हाला ते रिव्हिजन करून घेत असतो. त्यामागचा पर्पज हेच की जर कोणताही पुरस्कार वगैरे प्रश्न जर तुमच्या परीक्षांमध्ये आला तर तुमचं ते चुकायला नको, म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दर 2-3 दिवसाला हा अशा प्रकारचा प्रश्न आला की त्याविषयी संदर्भामधले जे काही इतर महत्त्वाचे पुरस्कार असतात त्याची सुद्धा रिव्हिजन करून घेत असतो. तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. रशिया या देशामध्ये नुकतंच 16वी जी काही ब्रिक्स परिषद आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. ही जी 16वी ब्रिक्स परिषद होती याचं आयोजन कझान या शहरामध्ये करण्यात आलेलं होतं, जे की रशिया या देशामध्ये आहे. आणि हे कालावधी लक्षात ठेवायचा आहे 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान हे ब्रिक्स परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. यामध्ये भारताकडून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता. आता या ब्रिक्स परिषदेमध्ये सहभाग घेतल्यामुळे भारताचा काय फायदा होणार आहे तर भारत व रशियाचे संबंध जे आहेत ते अजून मजबूत होतील. त्यासोबतच जी काही जागतिक शक्ती संतुलन आहे ते राखण्यास मदत होणार आहे. कारण मित्रांनो आपण जर बघितलं जगामध्ये सध्या 2 गट पडलेले आहेत. एक आहेत अमेरिकेच्या बाजूने जाणारे देश आणि दुसरा आहे रशियाच्या बाजूने जाणारे देश. तर त्या दोन्हींसोबत एक संतुलनाचा संबंध ठेवण्याचं भारत कुठेतरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे
अमेरिका असेल किंवा रशिया संबंधित जे काही ऑर्गनायझेशन असतील, परिषदा असतील, त्यामध्ये भारत हा आवर्जून सहभाग हा घेतच असतो. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे ब्रिक्स परिषदेविषयी. त्यासोबतच हे जे काही ब्रिक्स परिषदेचा आता मुद्दा निघालेला आहे, तर त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याची स्थापना ही 2009ला झालेली आहे. मुख्यालय शांघाय, चायना या देशामध्ये आहे आणि सध्या या ब्रिक्समध्ये सदस्य देश 10 आहेत. सुरुवातीला फक्त 5 सदस्य यामध्ये होते मित्रांनो. जे ब्रिक्स हा जो काही शब्द आहे त्यामध्येच ते देशांचे अर्थ दडलेले आहेत. बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. हे 5 देश सुरुवातीला या ब्रिक्सचे सदस्य होते. नंतर कालांतराने नवीन 5 देश यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर ते नवीन 5 देश कोणते आहेत? इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE आणि इथिओपिया. हे नवीन 5 देशसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यासोबतच 2023ला भारताने ब्रिक्सचे अध्यक्षपद हे भूषवलेलं आहे. हे सुद्धा मुद्दा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच कोळशापासून वीज उत्पादन बंद करणारा जगातला पहिला देश कोण बनला आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, UK. हा देश नुकतंच जे कोळशापासून वीज निर्मिती केली जात होती ते आता त्या देशाने बंद केलेले आहे आणि असा करणारा हा जगातला पहिला देश बनलेला आहे मित्रांनो. म्हणून हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बनतो, कारण अशा प्रकारे आत्तापर्यंत एकही देश नाही की जो कोळशापासून वीज निर्मिती बंद केलेली आहे आणि असा UKने केल्यामुळे आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा बनतो. स्टार करून ठेवायचा आहे प्रश्न. त्यासोबतच आपल्याला याविषयी थोडी अधिकची माहिती बघायची आहे. आता UKचा संबंध आलेला आहे तर त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. राजधानी आहे लंडन, चलन आहे पाऊंड आणि प्रधानमंत्री आहेत कीर स्टारमर. आता UK जर बघितलं ना मित्रांनो, फक्त एक देश नसून तर यामध्ये 4 देश आपल्याला पाहायला मिळतात. इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्थ आयलंड या 4 देशांच्या ग्रुप्सला एकत्रितपणे UK असं म्हटलं जातं. हा मुद्दासुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच पहिला नमो भारत दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 21 ऑक्टोबर हा नुकताच नमो भारत दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. नमो भारत दिवस हा का साजरा करण्यात आलेला आहे मित्रांनो? कारण 21 ऑक्टोबर 2023 या मागच्या वर्षी भारतामध्ये पहिली नमो भारत ट्रेन चालवण्यात आलेली होती आणि या ट्रेनला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. म्हणून याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर ही जी काही ट्रेन होती मित्रांनो, ते दिल्ली, गाझियाबाद आणि मिरठ या मार्गावर चालवण्यात आलेली होती. तर हे आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे आणि याचं अंतर होतं 82 किलोमीटर. कारण पहिलाच नमो भारत दिवस आहे आणि यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आपल्याला परीक्षांमध्ये आहे. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. ॲक्सिस बँकचे मुख्य कार्यकारी प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अमिताभ चौधरी यांना नुकतंच ॲक्सिस बँकचे मुख्य कार्यकारी प्रमुख अर्थात CEO म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. ही जी काही ॲक्सिस बँक आहे त्याची स्थापना 1993ला झालेली आहे. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि त्या बँकेचं ब्रीदवाक्य काय आहे? बढ़ती का नाम जिंदगी. आणि ही एक खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँक आहे. हे आपण काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच या 2024 वर्षामधील ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यावर सुद्धा आपल्याला एकदा रिव्हिजन करायचं आहे. कारण मित्रांनो, या अतिशय महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर पहिली नियुक्ती असणार आहे अमृत मोहन प्रसाद, जे की SSBचे प्रमुख बनलेले आहेत. दुसरे आहेत दलजीत सिंग चौधरी, जे BSFचे प्रमुख बनवण्यात आलेले आहेत. अनिश दयाल सिंग CRPFचे प्रमुख बनलेले आहेत. राजविंदर सिंग भट्टे CISFचे प्रमुख बनलेले आहेत. B श्रीनिवासन NSGचे प्रमुख बनलेले आहेत. आलोक शर्मा SPGचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. राहुल रसगोत्र ITBPचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. पियुष आनंद NDRFचे प्रमुख बनलेले आहेत. त्यानंतर अनुराग गर्ग हे NCBचे प्रमुख बनलेले आहेत. NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. त्यानंतर
आपले जे काही सैन्य दल आहेत त्यांच्यासुद्धा नियुक्त्या झालेल्या आहेत. तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख हे बदलण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. भारतीय नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि भारतीय सेना प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर यासोबत आपल्याला महाराष्ट्राच्या सुद्धा 2 नियुक्त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 2 महिलांना मुख्य पदांवर नियुक्त करण्यात आलेलं आहे. असं पहिल्यांदाच घडलेलं असल्यामुळं हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे होतात. तर हे 2 नियुक्त्या कोणत्या आहेत आपल्या महाराष्ट्रासंबंधित? तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. या दोन्ही पदांवर महिलांची नियुक्ती पहिल्यांदाच झालेली आहे. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, अलाई बलाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तेलंगणा या राज्यामध्ये नुकतंच हा अलाई बलाई नावाचा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जो काही अलाई बलाई महोत्सव आहे तो तेलंगणा या राज्यामधील हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. आणि यामध्ये अनेक राज्यांचे राज्यपाल तसेच माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं. आता हा जो काही महोत्सव आहे मित्रांनो, तो लोकांमध्ये एकता वाढवण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येतो. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे या महोत्सवाविषयी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच 4 दिवसीय फ्लाइंग फेस्टिवलचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, हिमाचल प्रदेशमध्ये नुकतंच हे फ्लाइंग फेस्टिवलचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडं अधिकची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हिमाचल प्रदेशमधील शिमला या ठिकाणी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याचा उद्देश काय आहे, कशामुळं हा फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? कारण जे काही साहसी पर्यटन आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यासोबतच राज्यामधील जे काही पर्यटन आहे त्या पर्यटन क्षेत्राला सुद्धा प्रोत्साहन मिळावं म्हणून सुद्धा हा फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला होता. त्यासोबतच आता हिमाचल प्रदेशचा मुद्दा आलेला आहे. तर हिमाचल प्रदेशविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याची राजधानी आहे शिमला आणि धर्मशाला. 2 राजधान्या आहेत मित्रांनो. शिमला ही उन्हाळी राजधानी असते आणि धर्मशाळा ही हिवाळ्यामध्ये राजधानी असते. त्यासोबतच मुख्यमंत्री आपल्याला माहिती पाहिजे सुखविंदर सुक्खू आहेत आणि राज्यपाल आहेत शिवप्रसाद शुक्ला. त्यानंतर कालच्या ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता की नुकतेच सिम्बेक्स सैन्य अभ्यास कोठे झाले? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, विशाखापट्टणम या ठिकाणी हे सिम्बेक्स नावाचा सैन्य अभ्यास झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच बातम्यांमध्ये असणारा कर्तारपूर कॉरिडॉरचा संबंध कोणत्या देशाशी आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, पाकिस्तान आणि भारतशी संबंधित हा कर्तारपूर कॉरिडॉर आहे. या संबंधित आपण काल डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच महिला खेळाडू राणी रामपाल हिने निवृत्तीची घोषणा केली, त्याचा संबंध कोणत्या खेळाशी होता? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, हॉकी खेळाशी संबंधित ही खेळाडू होती राणी रामपाल. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच एशिया HRD लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, MK स्टॅलिन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, कर्नाटक या राज्याने या चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 24 ऑक्टोबर हा UN डे म्हणून नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच दलित उपकोटा लागू करणारा भारतातील पहिला राज्य कोणता? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, हरियाणा या राज्यामध्ये हा दलित उपकोटा लागू करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच स्वीडन देशामध्ये भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, डॉक्टर नीला मल्होत्रा यांची स्वीडन या देशामध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच मिस इंडिया युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला, आणि या प्रश्नाचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्ही होमवर्क क्वेश्चनला प्रतिसाद देत आहात. खरंच मनापासून या गोष्टीचा आनंद होतो, कारण एक प्रकारे तुमच्यामध्ये जे काही एक हेल्दी कॉम्पिटिशन चालू आहे ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्तर अशाच प्रकारे देत राहायचं आहे. यातूनच तुम्हाला ते प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये 100% होणारच आहे. चला मग या प्रश्नाचं उत्तर बघूया. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, रिया सिंगा हे मिस इंडिया युनिव्हर्स 2024ची विजेता ठरलेली आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन महाराष्ट्रामध्ये कुठे केले आहे, आणि याचे ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. बघूया किती विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला याचं उत्तर हे यायलाच हवं. चला बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे उद्या देतात. थांबूया या ठिकाणी, मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स आणि जे काही इतर स्टडी मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.